हॅलो एव्हरीवन, काय हो कधी खाल्ली का याची भाजी? आणि याला का म्हणतात काय सांगते बरं का तुम्हाला. आता याला कोणी पावटा म्हणतो तर कोणी घेवडा म्हणतो. आमच्याकडे तर पावटाच बोललं जातं, पण बरेच लोक याला घेवडा पण बोलतात. ते घेवडाचाच कणेर म्हणू शकतो आपण. तर हे कणेर जे आहे मला माझ्या आजीने दिलेला, म्हणजे मला आजीने नाही दिलेला, माझी आई ज्यावेळेस रामनवमीच्या टायमाला गेली होती त्यावेळेस माझी आजीने माझ्या आईपाशी दिलेलं आईला करण्यासाठी. पण आई म्हणली मला काही बाई ह्याची भाजी वगैरे येत नाही आणि आमच्यात काही कोणी खात नाही, मग तू घेऊन जा. तर म्हटलं ठीक आहे. मग आई ज्यावेळेस पुण्याला माझ्याकडे आलती काही कामानिमित्त, त्यावेळेस माझी आई मला घेऊन आली ही आणि म्हणली तूच करत जा बाई, तुलाच येतं. मग असंच लक्षात आलं काही भाजीला पण नव्हतं आज, आणि म्हणलं चला मग आजीने दिलेला हा घेवडा पण आहे आणि याची भाजी पण मस्त लागते बरं का. मग तुमच्यासोबत शेअर करायला काय हरकत आहे, म्हणून मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करते. चला मग कशा प्रकारे ही घेवड्याची भाजी मी बनवते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपलं प्रियंकाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला छानशा रेसिपीला सुरुवात करूया. चला आता ही भाजी कशी बनवायची तुम्हाला सांगते बरं का. आता ही भाजी बनवायला एकदम सोपी आणि साधी सिंपल सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल बरं का तुम्हाला. आता ही भाजी बनवण्यासाठी छानपैकी घेवड्याचा जो कणेर असतो तो भिजत घातलेला, रात्री मी भिजत घातलेला, सकाळी उठून मला भाजी बनवायची आहे. छानपैकी फुलून आलेलं आणि ॲटोमॅटिकली न मेहनत घेता कातडं तर सहजली निघून गेलं बरं का. पाणी टाकून टाकून संपूर्ण कातडं निघून गेलं आणि ह्याचं जे कलर आहे एकदम पांढरा शुभ्र झाला बरं का. जसं उडदाच्या डाळीचा असतो त्याच प्रमाणामध्ये इथे कलर दिसून येतोय. असं वाटायला लागली की उडदाच्या डाळीचीच भाजी करते की काय मी. आता बघा त्यामध्ये पाणी टाकून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं, गॅस चालू करून घेतला आणि साधारण याला गॅसवरती 5 ते 10 मिनिटे तुम्हाला छानपैकी उकळी आणूस्तर मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे बरं का. आता हे शिजवून घेतल्याच्या नंतर याची पुढची प्रोसेस मी सांगणार आहे, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा. चला आता भाजीची पुढची प्रोसेस सांगते. ही भाजी आपण वाटण करून करणार आहोत. वाटणामध्ये मी कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर कच्चीच टाकून मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे बरं का. आता हे भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलं. आता जे टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला वाटण करतानाचा, आता नंतर कढईमध्ये 3 पळी तेल टाकलं. तेल टाकून घेतलं आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटून वाटलेला मसाला जो आहे तो मी घरीच तयार केला. कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं टाकून आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये तर छान वाटून घेतलं. हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता हा मसाला तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि काही आपले घरगुतीच मसाले घालणार आहोत. तुम्ही जर वाटणामध्ये 2 काजू जर ॲड केले ना त्या वाटणामध्ये तर आणखी फ्लेवर छान येतो, पण माझ्याकडे नव्हते म्हणून ते मी स्किप केले. अगदी नंबर 1 भाजी होते बरं का. आता मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकला, बाकी काहीच मसाले मी वापरले नाहीत. आता छानपैकी मसाला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि नंतर मसाला खाली जळू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान मसाला शिजू द्यायचा बरं का थोडासा पाण्यामध्ये, म्हणजे छानपैकी तरी पण येते आणि तुमच्या भाजीला एकदम तरी तरी दिसते आणि खायलाही तेवढीच म्हणजे भारी लागते. आता चला छानपैकी हलवून घेतलं. आता त्यामध्ये आपण शिजवलेले जे कणेर आहे ना, पावट्याचा किंवा घेवड्याचा म्हणू शकतो आपण, तो कणेर यामध्ये घालून घेतला. एकदम मस्त भाजी तयार होते. या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अजिबात घरचे तुमचे नावं ठेवणार नाहीत आणि भाजीला नसलं तरी पण हा पदार्थाची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खरंच तुम्ही असे कडधान्याची भाजी खाल्ली ना ती पण शरीरासाठी चांगलीच असते बरं का. तुम्ही मटकी भिजून मोड आलेली खाऊ शकता, त्याची भाजी अशीच बनवू शकता. प्लस तुम्ही पावट्याची पण भाजी अशीच बनवू शकता. हीच वाटण सेम बरं का, काहीच प्रोसेस अवघड नाही. नंतर तुम्ही छोले म्हणू शकतो मोठे, त्याची पण अशीच भाजी बनवू शकता. नंतर बारके हरभरे असतात शेतामध्ये, त्याची पण भाजी तुम्ही अशीच बनवू शकता. बरेच म्हणजे भाज्या या वाटणापासून तयार केल्या जातात कडधान्याच्या, आणि हेच वाटण बरं का, काहीच म्हणजे वाटणामध्ये बदल नाही. हाच वाटण वापरायचं आणि अशीच भाजी तयार करायची. कोणत्याही कडधान्याची तुम्ही भाजी बनवू शकता. आता चला ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि परत एकदा सगळ्यांना धन्यवाद की आपली यूट्यूब फॅमिली 6000 कंप्लीट झालेली आहे, तर खरंच मनापासून खूप खूप आभार. चला भेटते अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.